अयांश आपल्या खोलीत होता आणि आज सकाळी झालेली ती भेट त्याच्या मनात वारंवार येत होती. त्या आठवणीने त्याच्या ओठांवर गोड हसू उमटले. ही मुलगी खूपच कमाल आहे, पण आज घरात दिसली नाही, तो स्वतःशीच बोलला. तेव्हाच दरवाजावर टकटक झाली. समोर आपल्या वडिलांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव उमटले. काय काम आहे बाबा? त्याने कोणत्याही भावना न दाखवता थेट विचारले. त्याचे शब्द ऐकून सुबोधजी खोलीत शिरत म्हणाले, कामाशिवाय कुठलीच गोष्ट बोलता येत नाही का? कित्येक वर्षानंतर आलास. ॲक्च्युअली मला झोप येते. गुड नाईट, त्याने थंडपणे उत्तर दिले. त्याच्या आवाजातील बेरुखी ऐकून सुबोधजी समजून गेले की तो त्यांच्याशी बोलू इच्छित नाही. सुबोधजी खोलीबाहेर पडले आणि अयांश त्यांना जाताना पाहत स्वतःशीच बोलला, तुमच्या या प्रयत्नांनी मी विसरणार नाही की तुम्ही माझ्या आईला किती त्रास दिला. खोलीच्या बाहेर पडल्यावर सुबोधजींनी रेयांशला पाहिले. तो आनंदाने त्यांच्याकडे आला आणि मिठी मारत म्हणाला, गुड नाईट डॅड. शुभरात्री, सुबोधजींनी असत उत्तर दिले. रेयांश निघून जात असताना त्याची नजर अयांशच्या उघड्या दाराकडे गेली. तो लगेच आत आला आणि हसत विचारले, भाऊ तुम्ही कधी आलात? अयांश हसला आणि दोघं भावंडे एकमेकांना मिठी मारू लागले. कुठे होतास इतका वेळ? अयांशने विचारले. रेयांश मिश्किलपणे डोळा मारत म्हणाला, बिझी इन माय फन ब्रो. अयांशने त्याला कठोर नजर दाखवली. तू वेडा आहेस का? तुझे लवकरच लग्न आहे. अरे तुम्ही मला का आठवण करून देताय? त्यापेक्षा तुम्ही आधी लग्न करा ना. काही प्रॉब्लेम नाही ना? तो हसत म्हणाला. लग्न हा शब्द ऐकताच अयांश काही क्षण गप्प राहिला. नंतर हलकीशी स्मितरेषा उमटवत म्हणाला, ऑफकोर्स नॉट. आणि मला लग्न करायचंच नाही. छान, मलाही नाही करायचं. आय एम नॉट इंटरेस्टेड. रेयांश लापरवाहीने म्हणाला. हे ऐकून अयांशला आश्चर्य वाटले. मग करतोयस का? रेयांशच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटलं. भाऊ ती आहेस तशी. हे ऐकून अयांशच्या डोळ्यांसमोर अचानक तन्वीचा चेहरा आला आणि त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू पसरलं. दुसऱ्या दिवशीही तन्वी अयांशपासून लपण्याचा प्रयत्न करत होती. ती आजींसाठी चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेली. काही वेळ त्यांच्याशी बोलून बाहेर पडली. तेव्हा अयांश समोरून येत असल्याचे पाहून ती मागे वळू लागली. एक्सक्यूज मी. त्याचा आवाज ऐकून तन्वीने मनोमन घाबरत स्वतःला दोष दिला. तन्वी, संपलंच तुझा आता. जी. ती हसत मागे वळली. अयांश काही क्षण तिला स्तब्ध पाहत राहिला. नंतर पटकन म्हणाला, मॅडम गायब होतीस का? रोज दिसत नाहीस आता? येतच असते. पण हे बोलून तिने लगेच स्वतःचा ओठ चावला आणि मनात विचार केला, हे बापरे, हा पण त्या लफंग्या माणसासारखा तर नाही? तसं काम परफेक्ट करतेस. आय मीन आज खूप आनंदी असतात. अयांश म्हणाला. हे ऐकून तन्वी हसत म्हणाली, त्यांना ना माणसांच्या सहवासाची जास्त गरज आहे. इथे सगळे खूप बिझी असतात. तिचे बोलणे ऐकून अयांश शांत झाला. मग तन्वीने हळू आवाजात म्हटले, कालच्या गोष्टीसाठी सॉरी. मला माहीत असतं तर एवढं काही बोलले नसते. नाही, तू काहीही सांगू शकतेस मला. आणि मला माहीत आहे माझं कुटुंब कसं आहे. त्यामुळे सगळं सांगायची गरज नाही. अयांशच्या या उत्तरावर तन्वीने हळकन सुस्कारा सोडला. बरं झालं, या घरात आजी आणि काकूशिवाय अजून एक चांगला माणूस आहे. हे ऐकताच अयांशच्या चेहऱ्यावर हसू अधिक वाढलं. आता दोघांची रोजच काही ना काही बोलणं होत असे. तन्वीला अयांश खूप समजूतदार वाटू लागला होता. रेयांशच्या तुलनेत तो 1000 पट भला वाटायचा. त्यामुळे त्याच्याशी बोलताना ती कधीच अस्वस्थ होत नसे. त्यानेही कधी असे काही केले नाही ज्यामुळे ती अस्वस्थ होईल. जिथे तन्वीला या घरात अयांशच्या रूपाने एक मित्र मिळाला होता, तिथे अयांशही तिच्याशी बोलून स्वतःत काहीतरी बदल जाणवू लागला होता. आज तन्वी आणि तिचे वडील विजेंद्रजी घरात आले होते. संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये उपस्थित होते. तन्वी आतून अस्वस्थ होती, पण वरून हसत होती. पंडितजी आले होते आणि उर्मिला आजींना खोलीतून आणण्यासाठी अयांश गेला. त्याला माहीत होतं की रेयांशच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी पंडितजी आले आहेत. पण जेव्हा त्याने तन्वीला तिच्या वडिलांसोबत पाहिलं तेव्हा तो गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला. तन्वी नजर खाली करून उभी होती. सुबोधजींनी पंडितजींना विचारले, पंडितजी कोणती तारीख निश्चित केली आहे? राणासाहेब, 1 आठवड्यानंतर शुभमुहूर्त आहे. हे ऐकून कुटुंबातील सगळे आनंदी झाले, पण अयांश अस्वस्थ झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स वुड बी वाईफी. रेयांशने तन्वीच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हटलं. पण अयांश जवळच असल्याने त्याने ते ऐकले. त्याचे पाय अचानक मागे सरकले. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदनेची छटा उमटली. त्याला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटू लागलं. तेव्हाच त्यांची काकू सौरवी म्हणाल्या, तसं तन्वीचं नशीब खूप चांगलं आहे. विजेंद्रजी हसले. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी आनंदी आहे आणि त्यामुळेच ती सुखी राहील. रेयांशने तन्वीचा हात धरला. तिने त्याच्याकडे रागाने पाहिले.
अयांशच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या होत्या. रेयांशने त्याला पाहत म्हटले, भाऊ बघा, आता समजलं का मला लग्न करण्याचं कारण? अयांशने हसत म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण त्याच्या हसण्यात वेदना होत्या. तो तिथून बाहेर पडत असताना सुबोधजी म्हणाले, रेयांशच्या लग्नाचा निर्णय झाला. आता सांग, तू केव्हा मान्य करणार? अयांश त्यांच्या दिशेने वळला आणि कठोर आवाजात उत्तर दिले, मला नाही करायचं लग्न. तुम्ही काळजी करू नका. अयांश, शालिनीजी हळू आवाजात बोलल्या, मी जात आहे आई. इतके बोलून तो आपल्या खोलीकडे निघून गेला. तन्वीने रेयांशच्या पायावर पाय मारला आणि दबक्या आवाजात म्हणाली, आपल्या मर्यादेत राहा. रेयांश तिला रोखून पाहू लागला, पण नंतर कपटी असत शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. अयांश खोलीत आला, खोल श्वास घेतला आणि पाणी पिले, पण अजूनही विचित्र वाटत होते. तन्वी तन्वी रेयांशची होणारी पत्नी आहे का कोण जाणे, पण हे त्याला अजूनही स्वीकारता येत नव्हते. तिच्यासोबत घालवलेले क्षण, तिच्या गप्पा पुन्हा आठवू लागल्या. नाही नाही, मी काय विचार करत आहे, हे चुकीचे आहे. नाही, ती ती रेयांशची होणारी पत्नी आहे. मी तिच्याबद्दल काही विचार करू शकत नाही. नाही विचार करायचा, तो स्वतःशीच बोलला, पण आतून काहीतरी वेगळंच जाणवत होते. फ्लॅशबॅक समाप्त. अयांशने एक खोल श्वास घेतला. मी माझे पाऊल मागे घेतले होते. जर तू रेयांशसोबत जोडलेली नसतीस तर नक्कीच आनंदाने तुझ्याशी लग्न केले असते, कारण मी तुझ्याबद्दल वेगळेच विचार करू लागलो होतो. मला माहीत नव्हते की तू त्याच्यासोबत जोडलेली आहेस, पण तुला पाहिल्यानंतरच तुझ्यासाठी हळूहळू मनात जागा निर्माण होऊ लागली. मैत्री झाली आणि कधी प्रेम झाले हेच कळले नाही. जेव्हा पाहिले तेव्हा तू बोललीच. जेव्हा तुझ्यासोबत मनाला एक वेगळाच सुकून वाटू लागला. कधी झाले, कसे झाले काहीच कळले नाही, पण झाले. मी पुढे जावे अशी इच्छा झाली, पण स्वतःला थांबवले. पण जर मी थांबवले नसते तरीही सगळं बिघडलं असतं. हेच विचार करत तो कधी सोफ्यावरच बसल्या बसल्या झोपून गेला हे त्यालाही कळले नाही. पहाटेच्या वेळी शालिनीजी अंघोळ करून बाहेर आल्या. मंदिरात जाण्यासाठी निघाल्या, पण अयांशला सोफ्यावर झोपलेला पाहून त्याच्या जवळ गेल्या. अयांश, त्यांनी प्रेमाने त्याचे केस हलकेच कुरवाळले. काही क्षणांतच तो उठला. इथे का झोपला आहेस? त्यांच्या प्रश्नावर त्याने खोटे असत उत्तर दिले. काही काम करत होतो, झोप कधी लागली कळलेच नाही. शालिनीजीला दोघांमधील तणाव जाणवत होता, त्यामुळे अधिक काही विचारणे त्यांनी टाळले. अयांश खोलीत आला. तन्वी अजूनही झोपलेली होती. तिला झोपलेले पाहून तो तिच्या जवळ जाऊ लागला. जेव्हा खात्री झाली की ती गाढ झोपली आहे तेव्हा तो थोड्या अंतरावर बसला. त्याच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर झाल्या. तिच्या केसांच्या बटा गालावर पडल्या होत्या. त्याने हलकेच हात पुढे केला, पण अचानक शुद्धीवर आला आणि हात मागे घेतला. मग हळूच श्वास घेत अलगद फुंकर मारून तिचे केस बाजूला केले. तन्वी शांत झोपली होती. तिला पाहत तो स्वतःशीच बोलला, मला माहीत आहे तुझ्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही, आणि कदाचित मी तो पुन्हा कधीच मिळवू शकणार नाही. आपले नाते फक्त 6 महिन्यांसाठी आहे. वचन दिले आहे म्हणून तुला रोखणार नाही. मी खूप प्रयत्न केला की काहीच वाटू नये तुझ्याबद्दल, पण नाही झालं, नाही होत आणि नाही होणार. अयांश हळूच उठला आणि कोणताही आवाज न करता खोलीतून बाहेर गेला. तन्वी अजूनही झोपलेलीच होती. जेव्हा तो अंघोळ करून बाहेर आला तेव्हाही. आज इतक्या उशिरापर्यंत झोपली आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात शालिनीजी हातात चहा घेऊन आल्या. त्यांनी अयांशला चहा दिला आणि तन्वीच्या जवळ आल्या. तन्वी, उठ बाळ, त्यांनी मृदू आवाजात बोलले, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. मग प्रेमाने तिच्या कपाळाला हात लावला आणि अचानक त्यांच्या तोंडून निघाले, तिला ताप आहे. अयांशने ऐकले आणि तो घाबरला. त्याने तिला स्पर्श केला नव्हता आणि ती झोपलेली असल्याने अंदाज येणे कठीण होते. शालिनीजी काळजीने म्हणाल्या, अयांश, तू सांगितले नाहीस. मी डॉक्टरला बोलावते. आई, तुम्ही तिच्याजवळ बसा, मी डॉक्टरला कॉल करतो, तो म्हणाला आणि लगेच फोन काढून डॉक्टरला कॉल करू लागला. शालिनीजी तिच्या कपाळावर हात ठेवत तिला प्रेमाने जागवू लागल्या. काही वेळाने तन्वीने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात खूप लालसरपणा होता. अयांश डॉक्टरला घेऊन आला. डॉक्टरने तपासणी करून औषध लिहून दिली. अयांश त्वरित औषध आणण्यासाठी बाहेर गेला. तोपर्यंत शालिनीजी तिच्या जवळच बसल्या होत्या. शालू, शालू कुठे आहेस? सुबोधजी खाली आवाज देत होते. आई, मी ठीक आहे, तुम्ही जा, तन्वीने त्यांना सांगितले. त्यामुळे त्या निघून गेल्या. ती बसली होती, पण डोक्याचा त्रास वाढत होता म्हणून तिने कपाळ धरले. काही वेळाने अयांश परत आला. तिला असे पाहून तो त्वरित तिच्या जवळ गेला. तन्वी, ती त्याच्याकडे पाहू लागली, पण काही बोलली नाही. अयांशने औषधं बाजूला ठेवली आणि खोलीबाहेर गेला.
काही वेळाने तो परत आला. हातात तिच्यासाठी जेवणाची ताटली होती. तन्वी, जेवून घे, मग औषध घ्यायला हवं, तो म्हणाला. पण ती काहीच बोलली नाही. अयांश तिच्या जवळ बसला. चपातीचा एक लहानसा तुकडा तोडून त्यावर भाजी ठेवली आणि तिच्या तोंडाजवळ नेली. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. लवकर खा, मग औषध घ्यायला लागेल, त्याने पुन्हा सांगितले. पप्पा. अचानक तिच्या तोंडून शब्द निघाले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे पाहून अयांश समजून गेला की तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येते आहे. ते नाहीये, पण तू एकटी नाही आहेस. कृपया तोंड उघड. अयांशने तिला कसंबसं थोडंसं खायला घातलं, मग पाणी पाजून औषध दिली. तन्वी त्याच्याकडे निश्चलपणे पाहत होती, पूर्ण शांत, पण डोळ्यात काहीसं अस्वस्थतेचं प्रतिबिंब होतं. ते पाहून तिने हळूच पुटपुटत म्हटलं, मी ठीक आहे, तू आराम कर. अयांशने तिच्या दिशेने हात पुढे केला, पण काहीतरी आठवताच त्याने पटकन हात मागे घेतला. तन्वी हे पाहत होती आणि ती शांतपणे पुन्हा झोपली. औषधामुळे पुन्हा तिच्या पापण्या जड झाल्या आणि ती गाढ झोपेत गेली. अयांश तसाच तिच्या शेजारी बसून राहिला. जवळपास तासभर उलटून गेला. ती झोपलेली असल्यामुळे तिची तब्येत कशी आहे हे समजणं कठीण होतं. त्याने हळूच एक खोल श्वास घेतला आणि अगदी अलगद तिच्या कपाळाला स्पर्श केला. ताप आता काहीसा उतरला होता. त्याने हात मागे घेतला, तिला व्यवस्थित पांघरून दिलं आणि तो उठून उभा राहिला. घड्याळाकडे पाहिलं तर जवळपास 11 वाजत आले होते. तो पटकन तयार झाला आणि ऑफिसला जाण्यासाठी खाली आला. हॉलमध्येच सौरवी, उर्मिला आजी आणि शालिनी बसल्या होत्या. तन्वी आता ठीक आहे ना, शालिनीने विचारलं. अयांशने उत्तर दिलं. आई, आता ताप नाहीये, तुम्ही तिची काळजी घ्या. हो बाळा. अयांश पुढे निघाला. तेवढ्यात मुख्य दरवाजातून सुबोधजी आत आले आणि चिडून म्हणाले, पत्नीची सेवा संपली का? वेळेवर पोहोचायला सांगितलं होतं, काही लोकांची भेट घडवायची होती. वडिलांचं बोलणं ऐकून अयांश हसत म्हणाला, आईकडून शिकलेला आहे नातं कसं निभवायचं ते, विशेषतः लग्नाचं. हे देवा, अयांश समजत का नाही? शालिनीने डोळे मिटले. तर सुबोधजी त्याला रोखून पाहू लागले. सौरवी लगेचच बोलली, अयांश, तू तिचा नवरा आहेस आणि तसाही ती मुलगी तुला काही किंमत देण्यास तयार नाहीये. काकू, लग्नाच्या वेळी मी एकदाही ऐकलं नव्हतं की जबाबदाऱ्या फक्त पत्नीच्या असतात. सगळं समान आहे, मग फरक काय पडतो? मी तिची सेवा करू वा काळजी घेऊ, आणि तरीही एकतर्फी नातं निभवताना पाहिलंय. निभावू शकतो मीही, जोपर्यंत हे नातं आहे. अयांशने गंभीरतेने उत्तर दिलं. सुबोधजींच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, मात्र सौरवीचा चेहरा रागाने उतरला. ती मनातच पुटपुटली, इतका आदर्शवादी आहे, वाटतच नाही की हा भाऊसाहेबांचा मुलगा आहे. आणि पप्पा, मी आधीच सांगितलं होतं, मला जे शिकायचं, जे करायचं आहे ते काकांसोबतच करेन, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अयांशच्या बोलण्याने शालिनी आणि सुबोधजी दोघांच्याही मनात वेदना उठली. तर सौरवी कपटी हसली. काकू, काका ऑफिसमध्येच असतील ना, त्याने विचारलं. सौरवी लगेच म्हणाली, हो बाळा, तू पोहोच, मी त्यांना कॉल करून सांगते. अयांश निघून गेला तर सुबोधजी रागाने आपल्या खोलीकडे निघाले. ते तणतणत म्हणाले, शालू, मी फाईल घेऊन येतो, चहा घेऊन ये. शालिनी खोलीत गेली. सुबोधजींनी फाईल बंद करून बाजूला ठेवली आणि तिच्याजवळ जाऊ लागले. लग्न एकतर्फी निभावते आहेस? आणि काय काय भरवलंय त्याच्या डोक्यात? त्यांच्या आवाजात कठोरता होती, त्यामुळे शालिनी घाबरली. नाही, मी काही सांगितलं नाही, ती घाबरून म्हणाली. अच्छा, म्हणजे काय हवंय तुला? रडून सगळ्यांना आपल्या बाजूने वळवायची जुनी सवय अजून बदलली नाहीये. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र वेदना आणि संताप होता. शालिनी स्वतःला सावरत म्हणाली, तुम्ही चुकीचं समजत आहात. चहा. तिने चहा पुढे केला, पण सुबोधजींनी रागाने कप झटकला आणि उकळता चहा थेट शालिनीच्या हातावर सांडला. ती वेदनेने थरथरली, पण तोंडून एकही शब्द काढला नाही, फक्त डोळे मिटून घेतले. सुबोधजींनी तिचा लाल पडलेला हात पाहिला. क्षणभर त्यांना काही वाटलं, पण त्यांनी लगेच पाण्याच्या भांड्यात तिचा हात बुडवला. गरम चहाने भाजलेल्या हातामुळे तिच्या डोळ्यात दाटलेले अश्रू गालावर ओघळले. तिच्या अश्रूंचा थेंब सुबोधजींच्या हातावर पडताच त्यांनी एकदा पुन्हा तिच्याकडे घुरून पाहिलं आणि ते भांडं जोरात जमिनीवर आपटून खोलीतून बाहेर निघून गेले. दरम्यान तन्वी उठली होती. ताप आता नव्हता. काही वर्षापूर्वी आई गेल्यापासून ती आपल्या वडिलांसमोरही आपलं दुःख लपवत असे, पण जसं त्यांना कळायचं ते सगळं काम सोडून तिच्या काळजीत गुंतून जायचे. आज अयांशने अगदी छोट्या तापातही तिची जी काळजी घेतली, त्याने तिला तिच्या वडिलांची आठवण करून दिली. काय आहेस तू? मला वाटलं होतं की तू चांगला आहेस, मग ते सगळं आणि आत्ता हे? तन्वी गोंधळलेली वाटत होती. अयांश शालिनीजींकडून तिची तब्येत विचारत असे.
जेव्हा शालिनीजी तिच्यासाठी जेवण घेऊन खोलीत आल्या तेव्हा तन्वीच्या नजरा दाराकडे लागलेल्या पाहून त्यांना समजलं की ती कोणाची वाट पाहत आहे. अयांशला यायला उशीर होईल, तू जेवण घे आणि औषध घे. त्या तिच्याजवळ बसल्या. त्यांनी स्वतःच तिला भरवायला सुरुवात केली. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने तन्वी त्यांच्यासोबत थोडी निर्धास्त वाटू लागली. खाता खाता तिने विचारलं, आई, अयांशी ते राहत नव्हता का? हा प्रश्न ऐकून त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. नाही, तो माझ्या लहान भाऊ प्रमोदकडे राहिला. धामिनीनेच त्याला वाढवलं, त्यामुळे तो या घरापासून थोडा लांब गेला. त्यांच्या आवाजात निराशा झळकत होती. तन्वी काही क्षण गप्प राहिली, पण नंतर तिने विचारलं, तुम्ही त्याला दूर कसं ठेवलं? त्याच्यासाठीही किती कठीण असेल ना कुटुंबापासून दूर राहणं. तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं की ती त्याच्यासाठी काळजीत होती. शालिनीजींच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. बाळा सोपं नव्हतं. त्याच्यासाठी जितकं अवघड होतं त्याहून अधिक माझ्यासाठी होतं. पण जे ठरवून केलं ते होऊच शकलं नाही, असं म्हणत त्या शांत झाल्या. स्वतःची वेदना लपवत त्यांनी विषय बदलला. हे सगळं सोड, तू आराम कर. त्यांनी तिला औषधं दिली आणि काही वेळाने बाहेर निघून गेल्या. तन्वी दिवसभर झोपलेली असल्यामुळे तिला झोप लागत नव्हती. ती पलंगावर बसून खोलीत नजर फिरवत होती. एका बाजूला मोठं वार्डरोब होतं. ड्रेसिंग टेबल व्यवस्थित होतं. भिंतीवर सुंदर पेंटिंग्ज होत्या आणि एका बाजूला रॅकमध्ये काही पुस्तकं ठेवलेली होती. ती काही वेळ त्यांना न्याहाळत राहिली. मग उठून त्या रॅकजवळ जाऊन काही पुस्तकं पाहिली आणि एक पुस्तक घेऊन परत आली. जेव्हा अयांश आला तेव्हा तन्वी पलंगावर टेकून बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक पुस्तक ठेवलं होतं. तो हळूच आत आला. आपले बूट काढून एका बाजूला ठेवले. ब्लेझर काढून टाय सैल केली. शर्टचे वरचे बटन उघडले आणि खोल श्वास घेतला. काही वेळ वाट पाहूनही तन्वीने काही हालचाल केली नाही, म्हणून तो तिच्याजवळ गेला. तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक बाजूला सारताच तिचे डोळे उघडले. अयांशने काहीशी हिचकिचत 2 पावलं मागे घेतली. काही न बोलता तो टेबलावर ठेवलेल्या औषधांच्या बॉक्समध्ये काहीतरी शोधू लागला, तर तन्वी त्याच्याकडे पाहत होती. थर्मामीटर काढून अयांशने तिच्या हातात दिला. ती शांतपणे ते घेत ताप मोजू लागली. थोड्याच वेळात तिने थर्मामीटर अयांशकडे दिला. त्याने पाहिलं. आता ताप नव्हता, त्यामुळे त्याने निश्चिंत होत सांगितलं, झोप आता. त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे तन्वी थोडी वैतागली. हे सांगायची गरज नव्हती, पण नंतर स्वतःच शांत झाली. अयांश कपडे बदलून बाहेर आला. शालिनीजी त्याच्यासाठी जेवण घेऊन आल्या आणि तो जेवत असेपर्यंत तिथेच बसल्या. तन्वी त्यांच्याशी गप्पा मारत होती, पण तिचं लक्ष अयांशकडेच होतं, जो संपूर्ण वेळ शांत होता. शालिनीजी गेल्यावर अयांशने दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर बसला. तन्वीकडे पाहून तो म्हणाला, झोप आता, विश्रांती गरजेची आहे. तन्वीच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. तिला अजून झोप येत नव्हती. अचानक तिने विचारलं, एक प्रश्न विचारू? अयांश थोडासा गोंधळला, पण म्हणाला, तुला लग्नच करायचं नव्हतं का? तुझ्या आईबाबांकडे पाहून. अयांश शांत झाला. त्याला लहानपणीचे ते दिवस आठवले, जेव्हा सुबोधजी शालिनीजींवर राग काढत असत आणि तो घाबरून जात असे. त्यांच्या नात्याकडे पाहून त्याच्या मनात भीती बसली होती. पण जेव्हापासून तन्वी त्याच्या आयुष्यात आली, बोलणं वाढलं, तेव्हापासून त्याच्या विचारांमध्ये बदल होत होता. पण तो हे तिला सांगायचं कसं? अयांश, तन्वीने पुन्हा हाक मारली. तो तिच्याकडे पाहू लागला, पण काही न बोलता शांत बसला. त्याचा हा मौन बघून तन्वीने चेहरा वाकडा केला आणि म्हणाली, नाही सांगायचं तर राहू दे. 6 महिने, फक्त 6 महिन्यांचं नातं आहे. मग इतकं जाणून काय करायचं? झोप, तुला विश्रांतीची गरज आहे, अयांश शांतपणे म्हणाला. पण त्याच्या या वाक्याने तन्वीच्या मनात कसली तरी वेदना उमटली. स्वतःच ही गोष्ट वारंवार म्हणणारी ती, पण आज अयांशच्या तोंडून ऐकून काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. पण ती बोलणार तरी काय? तन्वी चुपचाप बिछाण्यावर पडली, पण मनात हजारो प्रश्नांचे काहूर होते. तिनेही जरा रुक्षपणे बोलून टाकलं होतं, पण आता वाटू लागलं, कदाचित जरा जास्तच होतं का? अयांशने लेटलेल्या तन्वीकडे पाहत शांत स्वरात म्हटलं, तुझ्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. त्याचं हे ऐकून तिला जाणवलं की ती बरोबरच विचार करत होती. तिनेही दुसऱ्या बाजूला वळतच हळू आवाजात म्हटलं, मला माहीत नव्हतं की तुझे बाबा फक्त बाहेरच्यांसोबतच नाही, तर आपल्या लोकांसोबतही असेच वागतात. अयांशच्या चेहऱ्यावर गांभीर्य झळकलं. त्याचवेळी त्याची नजर खिडकीकडे गेली. तो सोफ्यावरून उठला आणि खिडकी बंद करत म्हणाला, बॅड मॅनर्स रेयांश. खिडकीच्या बाहेर उभा असलेला रेयांश चमकला, तर त्याचं नाव ऐकताच तन्वी चटकन उठली. तिने अयांशचा हात पकडला आणि खिडकी तशीच उघडी ठेवतच म्हणाली, ओह ठरकी माणूस, तुला लाज कधीच नव्हती हे माहीत होतं. पण मग लहेजा बदलून मोठ्या भावाची पत्नी झाली की असं खोलीबाहेर लपून बघायचं नसतं धीरजी. पाहिजे तर आतच या, मी माझ्या नवऱ्यासोबतच आहे, त्यामुळे नजर ठेवायची गरज नाही.
अयांश तिला पाहत राहिला. तिचा हात त्याच्या हातावर होता. तिच्या स्पर्शाने त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली. तिच्या बोलण्याने त्याला थोडंसं आश्चर्यही वाटलं. रेयांशच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तो पाय आपटत निघून गेला. तन्वीने आपला हात मागे घेतला आणि चिडलेल्या सुरातच म्हणाली, किती नीच आहे ना हा, मूर्खाला अक्कलच नाही. अयांश अजूनही तिच्याकडे पाहतच होता. तो आपल्या विचारात हरवला होता, पण आता तो भानावर आला. त्यांनी खिडकी बंद केली आणि खोलीतून बाहेर जायला निघाला. अरे यार, त्याच्या मागे डोकं खपवू नकोस. म्हशीच्या समोर पुंगी वाजवल्याने स्वतःचा दिमाग खराब होतो, तन्वी खटाडपणे म्हणाली. अयांश थांबला, पण आत कुठेतरी एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं. तन्वी परत बिछाण्यावर जाऊन झोपली. तिने डोळे मिटले, पण अयांश मात्र अजूनही अस्वस्थ होता. तो सोफ्यावर पडला, पण त्याच्या हृदयाची धडधड वाढलेलीच होती. त्याला माहीत होतं, तन्वी अशीच होती, बिनधास्त, बेधडक. स्वतःला सामान्य करण्यासाठी तो उठून बसला. तन्वी कदाचित झोपली होती. तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या नजरा झोपलेल्या तन्वीवर स्थिरावल्या. बिन बोलता, बिन ऐकता निभावू लागलो आहे. माझ्या मनातले प्रेम लपवू लागलो आहे. नजरेचा थपका होता, पण नकळत तिच्याकडे ओढलं जात होतं. ती माझ्यासाठी नाही, ही भावना मनात येऊनही पाऊल मागे घेत राहिलो, कारण जरी साथ असली तरी दरम्यान पूर्वीसारखं काहीच उरलं नव्हतं. अयांशच्या नजरा अजूनही तन्वीवर स्थिरावल्या होत्या, पण त्याने पाय मागे घेतले आणि परत सोफ्यावर जाऊन झोपला. दुसरीकडे सुबोधजी आपल्या स्टडी रूममध्ये बसले होते. अयांश त्याच्या काकांबरोबरच, म्हणजे अतुंजीलसोबत काम करत होता, आणि हे सुबोधजींना पटत नव्हतं. त्यांनी नेहमी विचार केला होता की जेव्हा अयांश परत येईल तेव्हा त्यांच्यातलं अंतर मिटेल, पण अजूनही अयांश त्यांच्यापासून तितकाच दूर होता. हे विचार करताच त्यांच्या कपड्यावरच्या शिरा ताणल्या गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसू लागला. शालिनीजींची आठवण येताच त्यांचा संताप आणखी वाढला. अचानक त्यांनी टेबलवरचं सामान जोरात आपटत फेकून दिलं. त्यांच्या डोळ्यात राग आणि तिरस्काराचे मिश्र भाव स्पष्ट उमटले. त्याचवेळी शालिनीजी दूध घेऊन आत आल्या. खोलीचा अवतार पाहून त्या क्षणभर दचकल्या. तरीही त्या पुढे आल्या आणि टेबलावर दुधाचा ग्लास ठेवला. त्याच क्षणी सुबोधजींनी त्यांचा हात घट्ट धरला आणि तो जवळजवळ मुरगळत म्हणाले, माझ्या नजरेसमोरून निघून जा, आत्ताच्या आत्ता. शालिनीजींच्या डोळ्यात अश्रू दाटले. इतका राग का करता आहात, त्या हळूच म्हणाल्या. सुबोधजी त्यांचा हात सोडणार होते, पण त्यांनी पकड आणखी घट्ट केली आणि तिरस्काराने म्हणाले, तुला खरंच काहीच माहिती नाही का? हे आदर्श पत्नी होण्याचं नाटक माझ्यासमोर तरी करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे हे अश्रू दाखवून तू अयांशला जितका आपल्या बाजूला ओढते आहेस तितकंच तुला यातना होतील. हे म्हणताच त्याने तिचा हात इतक्या जोरात झटकला की त्या थेट जमिनीवर कोसळल्या. सुबोधजींच्या चेहऱ्यावर एक क्षणभर अपराधी भाव उमटला, पण लगेच त्यांनी आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि खोली बाहेर निघून गेले. डोळ्यात अश्रू भरलेल्या शालिनीजींच्या हृदयात एक विचित्र वेदना उमटली. त्या उठून सगळं आवरू लागल्या आणि बाहेर आल्या. समोर अमायरा उभी होती. मोठी आई, तिने हलक्या आवाजात म्हटलं. शालिनीजींनी हसत तिच्या गालावर हात फिरवत म्हटलं, काय झालं, झोप येत नाहीये का? चल मी तुला झोपवते. पण अमायरा काही बोलली नाही. अमायराच्या खोलीत जाऊन शालिनीजी तिच्या उशाशी बसल्या आणि तिचे केस मऊपणे कुरवाळू लागल्या. तिच्या आईपेक्षा अमायरा त्यांच्याजवळ अधिक होती, म्हणून नेहमी त्यांच्यासोबत लवकर झोपून जायचे. अमायराला झोपवता झोपवता शालिनीजींनाही तिथंच डोळा लागला. सकाळी त्या खोलीत आल्या तेव्हा कठोर आवाज कानावर आला. खोली बदलायची असेल तर सांगून ठेवा. सुबोधजी जागे झाल्याचं पाहून त्या हळूच म्हणाल्या. नाही, फक्त अमायराला झोपवता झोपवता डोळा लागला. रेयांश उठला तेव्हा घड्याळात 10 वाजले होते. खोलीतच बसून तो मोठ्या आवाजात ओरडला, अमर, माझी कॉफी घेऊन ये. त्याचा तो मोठा आवाज ऐकूनच कळत होतं की तो आज घरीच आहे. आवाज ऐकून अमर हडबडला आणि पटकन कॉफी करून त्याच्या खोलीत गेला. रेयांशने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि निशब्दपणे निघण्याचा इशारा केला. तेव्हा अमर शांतपणे बाहेर गेला. उठून बसताच रेयांश कॉफी पिऊ लागला. अचानक काल रात्रीच्या गोष्टी आठवल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खोटं हास्य उमटलं. माझ्या गोड भावाचं त्या मुलीशी लग्न झालं असलं तरी तिच्यापासून कसं दूर राहू शकतो तो? म्हणजे इतका निश्चल कसा राहू शकतो? काही सेकंद तो शांत राहिला आणि मग स्वतःशीच हसत बोलला, पण मला हे आवडतंय. आता तिचा घमंड मोडायला, तिला माझ्या बिछाण्यावर आणायला अजून मजा येईल. बेशर्मीने तो स्वतःशीच बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही विकृत भाव होते. दिवस पुढे जात होते. रेयांशच्या बेशर्मीला तन्वी ज्या पद्धतीने उत्तर द्यायची त्यामुळे तो आणखीनच चिडायचा. दरम्यान शालिनीजींशी तन्वीचं जुळलेलं नातं अजूनच घट्ट होत होतं. ती त्यांच्या मनातलं दुःख, त्यांचा भूतकाळ जाणून घ्यायचा प्रयत्न करायची,
पण शालिनीजी मात्र नेहमी यावर मौन धरायच्या. तन्वीच्या सर्व अटी मान्य करत अयांश तिच्यापासून अंतर राखायचा. त्यामुळे आता तिला त्या खोलीत राहायला काहीच अडचण नव्हती. एके दिवशी अमायराच्या खोलीतून बाहेर येताच शालिनीजी आपल्या खोलीकडे चालल्या होत्या. तेव्हा वर लक्ष गेलं. रेयांश नशेत लटपटत आपल्या खोलीकडे चालला होता. त्या त्याच्याकडे गेल्या. तो खोलीत शिरताच त्या देखील आत आल्या. नशेने मातलेला रेयांश आईला समोर पाहताच हसला. मदर इंडिया, आलीस? आता काही भाषण बिषण देऊ नकोस, मला झोप येते. त्याच्या शरीरातून निघणारा दारूचा उग्रवास असह्य होत होता. रेयांश, इतक्या उशिरापर्यंत कुठे होतास? त्यांनी कठोर आवाजात विचारलं. पण तो लटपटतच त्यांच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, गुड नाईट, आणि त्यांना खोलीच्या बाहेर ढकलून दारबंद करून म्हणाला, बाय बाय. शालिनीजी काहीच बोलू शकल्या नाहीत. त्या परत आपल्या खोलीत आल्या तेव्हा पाहतात सुबोधजी एका हातात दारूचा ग्लास घेऊन गप्प बसले होते. त्यांनी ग्लास उचलून प्यायला सुरुवात केली. शालिनीजींनी डोळे मिटले आणि मनात विचार आला. म्हणूनच अयांशने स्वतःला दूर ठेवलं, पण रेयांशला थांबवलं नाही. म्हणून तो तुमच्यासारखाच बनलाय. तन्वी बाहेर आली आणि व्हरांड्यात उभ्या रेयांशकडे तिरक्या नजरेने पाहिलं. ती निघून जात होती तेव्हा रेयांशने तिच्या मनगटाला धरलं. रागाने तन्वीने एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर मारली. जर असंच मार खायचंय ना, तर रात्रीच्या जेवणाऐवजी हेच सर्व करू धीरजी. तिने हात झटकून घेतला. पण रेयांश बेशर्मीने हसत म्हणाला, नक्कीच, किमान याच निमित्ताने तरी मला स्पर्श करशील. ओ ठरकी माणसा, नीट वाग, नाहीतर अजून काही केलंस तर तुझा मेल इगो झेपणार नाही. ती संतापाने बोलली आणि मागे वळली तेव्हा समोर अयांश उभा होता. आता अयांश रेयांसोबत काय करतो हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.